आठवड्यामध्ये सुपर आहे. कारण बेंडकळ येथील इनिंग पाहिली तर अगदी बऱ्याच वेळा कामोडे संघामधून खेळत असताना त्याला फलंदाजी मिळत नाही किंवा तो घेत नाही असं आपण म्हणूया. परंतु 49 धावांची वादळी इनिंग रायगड प्रीमियर लीग आपण पाहतोय 40+ बिग बॅश ज्या ठिकाणी त्यानं साकारली होती. त्यामुळे 40+ ला पुन्हा एकदा चांगले दिवस आलेत. परंतु त्यासाठी या स्पर्धेचं आयोजन असणं सागर तेवढंच महत्वाचं आहे. कारण अगोदर 40+ स्पर्धा होत नव्हत्या, 40+ खेळाडूंना वाव मिळत नव्हता. परंतु आता रोजची प्रॅक्टिस आहे. काही खेळाडू पाहिले सोन्या नरेश किंवा कैलास असतील, सगळे रुटीन मधले खेळाडू आहेत. चांगले रेग्युलर आपल्या संघाकडून खेळत असताना त्यांचा परफॉर्मन्स आपण सातत्याने पाहत आलोय आणि तोच परफॉर्मन्स तोच नॅचरल खेळ यावेळेस मात्र त्यांनी दाखवला आणि नक्कीच एक चांगला रोमहर्षक विजय मात्र प्रस्थापित केलाय. तर जाऊया ग्रामीणच्या फायनल कडे. अंतिम सामना तुम्ही पाहताय किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021 मधील ग्रामीण विभागामधून या ठिकाणी अंतिम सामना मेगा फायनल दापोली विरुद्ध वहाळ. पहिला चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफच्या वरतून टोलवला विशाल जितेकरला. बॉल चालाय सीमा पार. चौकारानं मात्र सुरुवात केली 4 धावेनं आणि चांगली सुरुवात म्हणता येईल 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. मात्र टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारली विशाल जितेकरनं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते सिद्धिविनायक वहाळ संघाला. धीरज पाटील शॉट ऑफ प्लेन. इथे मात्र टायमिंग सपशेल चुकलं होतं. चान्स जरूर होता ऋषी बॉल पर्यंत पोहोचणार तोपर्यंत मात्र सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. विशाल जितेकरनं दमदार परफॉर्मन्स दिलाय. अंतिम सामना आपण पाहता या स्पर्धेचा मेगा फायनल. एका बाजूला जनमान दापोली संघ, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक वहाळ. विशालचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप मध्ये आहे. जोरात वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून पसार. चौकार येतोय, दुसरा चौकार या ओव्हर मधला. किंजल ट्रॉफी म्हटली की बरेचसे तुम्हाला अनपेक्षित रिझल्ट्स पाहायला मिळतात. धक्कादायक रिझल्ट्स तुम्हाला नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गतवर्षी अगदी 5 बॉल मध्ये 38 धावा चेस झाल्या. गेले 2 फायनल्स आपण पाहिले तर ग्रामीण विभागामधून गेल्या वर्षी मात्र मोहा कोळीवाडा संघानं सामना जिंकला होता दिघोडे संघाच्या विरोधामध्ये. दिघोडे संघाला फायनल मध्ये नमवलं होतं. यावेळेचा हा फटका प्रतीकच्या बॅट मधून मात्र समोरच्या दिशेमध्ये विशाल जितेकर वर मात्र चढवलाय. हल्ला बॉल आउट ऑफ द पार्क. बिग हिट 6 रन्स. षटकारानं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावर. प्रतीक पाटील एक वेगळंच प्रतीक या मैदानामध्ये दिसला या स्पर्धेमध्ये. आणखीन एक स्लॉग स्वीप केलाय. बॉल मात्र उडवलाय काऊ कॉर्नरच्या वरतून. लॉंगेस्ट 6 बाय प्रतीक पाटील. अफलातून बॅटिंग मात्र पहिल्याच षटकामध्ये मात्र विशाल जितेकर या गोलंदाजाला मात्र हल्ला चढवलाय आणि प्रत्येक चेंडू आता मात्र सीमा रेषेच्या पलीकडे धाडलाय. 21 धावा 21 रन्स. याच स्पर्धेचा आपण उल्लेख करत होतो. गतवर्षी मात्र मोहा कोळीवाडा जो डी ग्रुप मधून संघ आला होता त्यानं ए ग्रुप मधून आलेल्या दिघोडे संघावर पराभूत केलं होतं. त्याच्या अगोदरची किंजल ट्रॉफी पाहिली तर कोंबडभुजे हा संघ सुद्धा डी ग्रुप मधून आला होता. त्या डी ग्रुपच्या संघानं मात्र दिघोडे संघाला ए ग्रुप मधून आलेल्या फायनल मध्ये पराभूत केलं होतं. आणि तोच इतिहास मात्र याही वर्षी आपल्याला पाहायला मिळणार का, हे न उलगडलेलं कोडं आता मात्र प्रेक्षक त्याची सुद्धा वाट पाहतात. विशाल जितेकर थोडासा मार खातोय. आतापर्यंत तब्बल 21 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. धीरज पाटील आणि प्रतीक पाटील विस्फोटक सलामी वीरांनी मात्र चांगल्याच पद्धतीनं जोरदार अपील. या सिरीज यष्ट्यांच्या मधोमध लाईक बिफोर द विकेट पायचीत पकडला जातोय. प्रतीक पाटीलला परतावं लागेल. विशाल जितेकरनं जाता जाता का होईना अखेरीस बाद केलंय ते प्रतीक पाटीलला. LBW फलंदाज बाद. पहिला धक्का बसलाय. इन्फॉर्म होता बॅट्समन ज्याच्यावर मात्र सर्वत्र या फलंदाजीची धुरा होती, मदार होती. सिद्धिविनायक वहाळ संघाची आता सुटकेचा निश्वास टाकला असेल तो जनमान दापोली संघाना. कारण विशालला माहिती आहे हा एकमेव असा फलंदाज होता ज्या फलंदाजाची फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये बहरलेली होती आणि त्या फलंदाजाला मात्र बाद केलं शेवटच्या बॉलवर. महागडे षटक जरूर ठरलं असेल परंतु या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल तो जनमान दापोली संघाला.
अंतिम सामना खेळतात. यानंतर मात्र तुम्हाला ओपनची फायनल पाहायला मिळेल. एका बाजूला VBP पनवेल 40+ हा संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि त्यांची लढाई असेल हिमांशू एंटरप्राइजेस आदर्श पनवेल संघासमोर. आणखीन एक तगडी फाईट आपल्याला पाहायला मिळेल शेवटच्या मॅच मध्ये. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021. आज या स्पर्धेचा 10वा आणि अंतिम दिवस. बऱ्याचशा अडचणी या स्पर्धेमध्ये आल्या. पावसाची हजेरी आपण पाहिली. 3 दिवस ही स्पर्धा पुढे ढकलावी लागली तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने हे मैदान मात्र उपलब्ध. सगळ्यांनी केलेली मेहनत फळास आली आणि ही स्पर्धा पुन्हा एकदा सुंदर रीतीने मात्र सुरू आहे. ऋषीचा हा बॉल राऊंड विकेट भन्नाट वेगानं मात्र टप्पा पडल्यानंतर मात्र अँगल क्रिएट करतोय. ऋषी भोईर म्हटला की दापोली संघाचं गोलंदाजीतलं अस्त्र, हे अस्त्र मात्र दुसऱ्या षटकामध्ये आलंय. कारण आतापर्यंत विचार केला तर विशाल जितेकर सुद्धा गोलंदाजीमधून चांगला यशस्वी राहिला होता आणि इथे मात्र पहिला चेंडू टाकलाय. कमबॅक करावा लागेल. हे षटक फार निर्णायक असेल ते ऋषी भोईरच्या दृष्टिकोनातून, जनमान दापोली संघाच्या दृष्टिकोनातून. आणखीन एक स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न सोपं नसेल कारण हा पाहायला गेलं तर स्ट्रायकर गोलंदाज आहे. मुख्य गोलंदाज ओळखला जातो जर्मन दापोली संघाचा. आणि विशाल जितेकरच्या षटकामधील जे धावा आल्या होत्या त्या धावा आता मात्र कव्हर करत असताना त्याला माहिती आहे एखादं षटक महागडे गेलं तरीही या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. असे बऱ्याच वेळा किती वेळा प्रेशर मॅचेस मात्र विशाल जितेकरनं हँडल केल्या असतील. बॅटची एज आणि उडालेला झेल. फलंदाज मात्र बाद होईल. बॅट्समन आउट. लागलेला हा दुसरा झटका सिद्धिविनायक वहाळ संघाला. प्रतीक पाटीलच्या जाण्यानंतर आता मात्र सलामीवीर धीरज पाटीलच्या खेळीचा अंत होतोय आणि 2 फलंदाज माघारी परतलेत ते सिद्धिविनायक वहाळ संघाचे. एका बाजूला सिद्धिविनायक, दुसऱ्या बाजूला जय हनुमान आणि अशी ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. आकाश खरत 3ऱ्या क्रमांकावर दाखल झाला. त्याच्यावर फार मोठी अपेक्षा, परंतु ज्या खेळाडूनं सिद्धिविनायक वहाळ संघाला फायनल मध्ये प्रवेश करून दिला, हा फायनलचा रस्ता दाखवला, संघ अडचणीमध्ये असताना मात्र खऱ्या अर्थानं या सगळ्या मोस्ट सिनियर खेळाडूंना मात्र संघाला आपल्या फलंदाजीच्या जोरावर मात्र या फायनल मध्ये प्रवेश करून दिला, तो समीर पाटील. यावेळेस मात्र मैदानामध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये. सगळे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मात्र मोक्याच्या क्षणाला येऊन केलेली ती फटकेबाजी आज निर्विवादपणे वर्चस्व गाजवलं आणि आज संपूर्ण चर्चा राहिली ती समीर पाटील यांच्या बॅटिंगची. आणि या 4थ्या क्रमांकावर, महत्वाच्या क्रमांकावर मात्र दाखल झालेत ऋषी भोईर. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट खेळत असताना मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांना ही गोलंदाजी खेळणं थोडंसं कठीण जातंय. आकाश गरज ज्याच्यामध्ये सामर्थ्य जरूर आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा हा बॉल निर्धाव निघून जातोय. सलग 4था चेंडू निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार पाहिले, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र 4 निर्धाव चेंडू जातील आणि असं स्वप्नातही वाटलं नसेल ते सिद्धिविनायक वहाळ संघाला, परंतु ऋषी भोईर समोर आहे. 5वा चेंडू, बॅटची एज, बॉल हवेमध्ये होता. इथून चान्स जरूर होता परंतु बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. नॉन स्ट्राइक एंडला एक रन मात्र 5व्या चेंडूवर अखेरीस ही धाव मॅनेज केली होती. मिस टायमिंग स्ट्रोक होता. आकाश करतचा एज लागली होती परंतु त्या ठिकाणी सेफली लँड झाला. सिंगल येत आहे. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 22 धावा. सगळे यंगस्टार घेऊन जनमन दापोली संघ ही स्पर्धा खेळला. मच नीडेड विन, मच नीडेड विक्ट्री होती त्यांच्यासाठी आणि विशाल जितेकरच्या संघानं मात्र कठीण प्रवास करत संघाला फायनलचा रस्ता दाखवून दिला. आडव्या बॅटनं समीर पाटील आज मात्र प्रत्येक चेंडू कनेक्ट झाले त्यांच्या बॅटला. सिंगल येते स्क्वेअर लेग कडे. एकेरी धाब्याच्या मदतीनं भन्नाट स्पेल ऋषी भोईरचा. फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या आणि जर्मन दापोली संघ कमबॅक नाही करणार. मग तो दापोली संघ कसला. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा आणि ऋषी भोईरच्या या षटकानं मात्र कमबॅक करून दिलंय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एवढाच धावा जर अजून जमवल्या सिद्धिविनायक वहाळ संघाला तर चांगली लढत, चांगली चुरस तुम्हाला पाहता येणार आहे. परंतु त्यासाठी आता मात्र कंबर कसावी लागेल ती समीर पाटील, त्याचप्रमाणे आकाश करत. दोनही प्रतिभावान असे खेळाडू सिद्धिविनायक वहाळ संघाचे. खूप चांगली स्पर्धा पाहताय. या स्पर्धेसाठी सगळ्यांचं अमूल्य असं योगदान मात्र मिळालंय आणि त्याची फार मोठी सगळ्यांचं हातभार लागलाय. ज्याच्यामध्ये आमचे पीच क्युरेटर असतील चिंतामणजी वैती ज्यांनी ही खेळपट्टी बनवली. संपूर्णपणे 3 दिवस पाऊस खाल्ल्यानंतर सुद्धा अतिशय योग्य ही खेळपट्टी बनवली. त्याचप्रमाणे रोलिंग आपल्याला पाहायला मिळतं. महेशजी पाटील ज्यांनी मैदानासाठी आपल्याला रोलर उपलब्ध करून दिला. संपूर्ण स्पर्धेसाठी मेडिकल फॅसिलिटी आपण पाहतोय. पार्वती मेडिकलचे स्टोअर्स पारगावचे
डॉक्टर कपिल पाटील ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मेडिकल फॅसिलिटी आणि फुल टॉस बॉल आपण पाहतो या स्पर्धेसाठी खेळवण्यात आले ते अली असगर यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. या सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनापासून आभार मानतोय. रोशन म्हात्रे पहिलाच बॉल सोडून दिला यावेळी समीर पाटीलना. पॉइंट कडे ऋषी भोईर त्या ठिकाणी होता. बॅरिकेड करण्याचा प्रयत्न, एक रन मात्र मिळेल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. अतिरिक्त धावसंख्येत भर टाकली जाते. 2 धावांच्या मदतीने मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. रोशन म्हात्रे सुद्धा एक पाहायला गेला तर जादूत्मक गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. नेहमीच त्याचे हातभर वळणारे चेंडू बऱ्याच वेळा फलंदाजांना बुचकळ्यात टाकत असतात आणि किमी अशा पद्धतीने ऋषी भोईरनं गोलंदाजी केली. अगदी तसाच टिचून मारा करावा लागेल तरच वहाळ संघाला रोखता येऊ शकतं. परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये निदान 25 धावा केल्या तर मी म्हणेन एक चांगलं लक्ष सेट करू शकतो सिद्धिविनायक वहाळ संघ. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज या स्पर्धेमध्ये. हाही बॉल सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय एम्पायरचा. अतिरिक्त धाव मात्र मिळते. बिना मेहनतीच्या या जवळजवळ 3 धावा मिळाल्या रोशन म्हात्रेच्या षटकामध्ये. 23 धावा होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 26 झाल्यात आता मात्र. 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा धाव फलकावर. थोडस फील्ड मध्ये चेंज आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये पांड्या होता त्याला मात्र डीप मध्ये मिड विकेटला पाठवलंय तर स्वतः कॅप्टन गुल विशाल जितेकर यष्टांच्या मागोमाग. आणखीन एक दिशाहीन गोलंदाजी होते. जे मेहनत केली ऋषी भोईरनं या मॅच मध्ये, या मेहनतीवर मात्र थोडंसं पाणी फिरवतोय तो रोशन म्हात्रे. ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल विशालला, परंतु कुठेतरी मी म्हणेन या धावसंख्येमध्ये भर टाकतोय. आतापर्यंत एकही चेंडू टाकला नाही. 4 धावा दिल्यात आणि 27 धावा धाव फलकावर. 27 रन्स. 23 होत्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. या 4 धावा बिना मेहनतीच्या मिळाल्या सिद्धिविनायक वहाळ संघाला. 27-27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड घाम गळावा लागेल, सोपी नसेल. जशी जशी स्पर्धा पुढे होत जाते तसं तसं तुम्हाला मात्र संघर्ष करावा लागतो. कोणताही संघ इथपर्यंत पोहोचलाय तो काही साधा नसतोच. सुपर स्ट्रोक यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला भिरकावलाय. सुपर स्ट्रोक आकाश गरजच्या बॅट मधून मात्र एक दर्जेदार षटकार. 3 व्हाईट बॉल्स आणि त्याच्यानंतर मात्र थोडस मानसिकरित्या फलंदाजाला सेट होण्यासाठी दिलेला वेळ. त्यामुळे व्हाईट बॉल्स हे नेहमीच डोकेदुखी ठरतात. सकाळच्या सत्रामध्ये आदई संघाचा प्रवास असाच थांबला होता ज्यावेळेस मात्र एका गोलंदाजानं तब्बल 6 व्हाईट बॉल टाकले एका षटकामध्ये. त्याच्या अगोदर मात्र एक निर्धाव षटक पाहायला मिळालं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये 6 व्हाईट बॉल्स म्हणजे 2 षटकं त्याला टाकावी लागली. बराच वेळा कांचन काय होतं, व्हाईट बॉल पडल्यानंतर बॅट्समनला सुद्धा विचार करण्यास वेळ मिळतो. तो थोडंसं डोकं शांत ठेवतो, सेट होतो आणि बराचसा वेळ घेतला कारण 3 व्हाईट बॉल पडल्यानंतर आता मात्र कोणत्या दिशेनं फटकेबाजी करायची याच्यासाठी वेळ मिळाला. खूप सुरेख फटका बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. वेगानं मात्र बॉल ट्रॅव्हल होत असताना स्लॅश केला होता आकाशनं. 2 धावा मात्र मिळतील डीप पॉइंटला. दुसऱ्या धाव्याचं योगदान. 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावर. 23 धावा झाल्या होत्या असं वाटलं होतं. थोडंसं धावसंख्येला आकार येतोय की काय, थोडीशी धावसंख्या खुंटते की काय, परंतु असं काही नाहीये. इथून आकाश गरज आणि समीर पाटील दोनही फलंदाज दिग्गज आहेत. दोनही फलंदाजामध्ये क्षमता आहे आणि ती क्षमता आता मात्र सिद्ध करत असताना बॅटची एज बॉडी सुपर कॅच. अफलातून कॅच ऑफ द डे. 1 हँडेड विशाल जितेकर. अविश्वसनीय अनबिलिव्हेबल कॅच आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्सला मी विनंती करेन हा सुपर झेल आहे. आज मात्र बऱ्याचशा पाहायला गेलं तर दापोली संघाच्या पाठीराख्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर हा झेल जरूर पाहायला मिळेल. काय झेल होता हा. झेल नव्हे तर कदाचित ही मॅच घेण्याचा प्रयत्न विशाल जितेकरचा असावा. व्हेरी लो कॅच. एका हातामध्ये अफलातून. हा फिटनेस तुमचा असावा लागतो आणि हा फिटनेस मात्र पाहायला मिळाला. सुपर कॅच अफलातून. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय ही कॅच आकाश गरजची किती इम्पॉर्टंट होती. रोशन म्हात्रेचा हा बॉल बॅटची एज लागली आणि तदनंतर मात्र सुपर कॅच वेगाने येत होती आणि आपल्या उजव्या बाजूला चेपावत मात्र एका हातामध्ये अगदी जमिनी लगत हा लो कॅच मात्र टिपला गेला. आणि इथे मी म्हणेन क्षेत्ररक्षण कमालीचं पाहायला मिळालं. यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये विशाल चितेकर. चेंजेस पाहायला मिळाला होता. पंड्याला मात्र सरकवलं होतं आणि त्यानंतर स्वतः येऊन यष्टीरक्षण केलं आणि काय झेल टिपलाय. फलंदाज बाद झाले आकाश करत 3ऱ्या क्रमांकावर आणि आता मात्र नवीन बॅट्समन प्रफुल्ल घरात येतोय. रोशनचा हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता आता थोडासा लईमध्ये आलाय.
कारण पहिल्यांदा 3 व्हाईट बॉल थोडासा वेळ घेतला रोशन मात्रेनं सेट होण्यासाठी असंच म्हणावं लागेल. षटकार सुद्धा खापा लागला, परंतु आता मात्र जे चेंडू पडतात ते अतिशय योग्य आणि लाईन आणि लेंथवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे टॉप एज लागले पुन्हा एकदा विशाल जितेकर यष्ट्यांच्या मागे आणखीन एक झेल टिपलाय. दुसरा धक्का दिला एकाच ओव्हर मध्ये रोशन मात्रेना. परतावं लागेल. आल्या पावली माघारी फिरतोय प्रफुल्ल गरत हा फलंदाज. एकही धाव काढू दिली नाही या फलंदाजाला. भोपळाही फोडू न देता 0 या धावसंख्येवर मात्र शिकार केलाय तो रोशन मात्रेना. आणि आता मात्र कुठेतरी सुस्थितीमध्ये वाटत असणारा हा सिद्धिविनायक वहाळ संघ या 2 विकेट्स नंतर थोडासा कमी पडतोय की काय अशी प्रश्नचिन्ह आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिर आहे. आतापर्यंत विचार केला तर कांचनजी पालकर आम्हाला कळवतात 35 वर स्कोर कार्ड थांबलाय. आणि मागचे 3 चेंडू पाहिले तर 3 चेंडूंवर एकही धाव दिलेली नाहीये ती रोशन मात्रेना. कमालीचं कमबॅक सामन्याला मात्र प्रत्येक क्षणाला तुम्हाला कलाटणी येताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शॉट ऑफ लेन पुल करण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रू मध्ये सांगितलं रोशन इट्स माय कॅच. अनदर विकेट डाऊन. आणखीन एक सफलता मात्र आपल्या ओव्हर मध्ये अर्जित करत असताना हा तिसरा धक्का दिलाय आपल्याच ओव्हर मध्ये. लगातार दुसरा काय बॉलिंग केले. शेवटचे 4 चेंडू मात्र निर्धाव काढलेत आणि आता मात्र फलंदाजीला थोडासा सुरुंग लावलाय. सगळे आघाडीचे फलंदाज बाद केलेत असंच म्हणावं लागेल. रोशन मात्रेच्या या षटकामध्ये पहिल्यांदा 3 व्हाईट बॉल टाकले. षटकार सुद्धा खाला आकाश गरज आणि त्यानंतर मात्र 3 फलंदाजांना बाद केलं. कमालीचा युटर्न. निम्मा संघ आता मात्र गारज झालाय. सिद्धिविनायक वहाळ संघ 35 या धावसंख्येवर. म्हणजे रोशन मात्रेनं दिल्या 12 धावा. 12 धावा देत असताना 3 महत्वपूर्ण सफलता मात्र त्याने अर्जित केल्या. 35 या धावसंख्येवर आता मात्र सीमित ठेवलंय. इथून मात्र सिद्धिविनायक वहाळ संघाला 15 धावांचा प्रवास करावा लागेल. कारण समोर जर्मन दापोली संघ आहे आणि इन्फॉर्म आहे विशाल जितेकर. सगळी तगडी स्टारकास्ट मंडळी आहेत फलंदाजीसाठी. मग सुमित म्हटला किंवा प्रशांत असतील, प्रशांत जितेकर असेल, प्रशांत कांबळे असेल, सचिन जितेकर असेल, सगळे एकापेक्षा एक सर ऋषी भोईर फलंदाजी करू शकतो. तगडी स्टारकास्ट आहे फलंदाजांची. त्यासाठी सिद्धिविनायक वहाळ संघाला लढावं लागेल. ऋषाल घरत आणि निशांत पाटील या दोन्ही फलंदाजांना काहीतरी वेगळं करावं लागेल आज सिद्धिविनायक वहाळ टीमसाठी. आघाडीचे फलंदाज थोडेसे अपयशी ठरल्यानंतर आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांचं अपयश प्रामुख्यानं होतं. सचिन जितेकर येत आहेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र मिड विकेट झोन कडे पांड्या वेगानं त्या ठिकाणी आलाय. एकच धाव येईल. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचलाय. आपण पाहताय ग्रामीण विभागामधील फायनल अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहतो. एका बाजूला जर्मन दापोली संघ, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक वहाळ. या 2 टीम्स मध्ये मात्र कोणता संघ मात्र किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफीची ही स्पर्धा जिंकणार, कोण होणार चॅम्पियन, कोण असणार रनर अप, यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. सगळ्या प्रेक्षकांची नजर मात्र या सामन्याकडे लागले. फुल टॉस बॉल प्रशांत त्या ठिकाणी आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कमालीचं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अन्यथा एखादा मोठा फटका, परंतु पंचांचा इशारा शॉर्ट रन. किती लक्ष आहे पहा या मैदानामध्ये. एकच धाव मिळते आणि सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावर. आदर्श पनवेल स्क्वॉड मध्ये अंगद पाटील दाखल झालाय. आता मात्र थोड्याशा उशिरानं तो आलाय. ड्राईव्ह पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. प्रशांत त्या ठिकाणी आहे. वेगानं मात्र थ्रो येतोय दुसऱ्या धाब्यासाठी. पंचांनी मात्र सांगितले पॉपिंग ग्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. सुंदर आणि मिड विकेट म्हणावी लागेल. यात महत्वपूर्ण धावा आहेत. वहाळ टीमचा विचार केला तर या 2-2 धावा सुद्धा फार महत्वाच्या ठरतील शेवटच्या टप्प्यामध्ये. या 2 धावांच्या बरोबरीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ते 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. 39 रन्स. सचिन जितेकर व्हेरिएशन्स गोलंदाज आहेत. लेग स्पिन, ऑफ स्पिन मारा, मधूनच टाकलेला एखादा यॉर्कर, मधूनच टाकलेला एखादा वेगवान. ऑन साइडला लॉफ्ट केलाय बॉलला. इथून पाहावी लागेल डिस्टन्स किती आहे. आणि झेल मात्र सुटलाय, परंतु बॉल मात्र आतमध्येच आहे. चान्स जरूर होती त्या ठिकाणी. शिवतेज होता. 2 धावा मात्र मिळतील. झेल मात्र सुटलाय. दुहेरी धावांचं योगदान मात्र मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 41 या आकड्यावर. अखेर 40 धावांचा टप्पा ओलांडलाय. एक चांगला फायटिंग स्कोर आता मात्र उभा केलाय तो सिद्धिविनायक वहाळ संघानं.
सचिनचा हा बॉल लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे चान्स जरूर आहे परंतु थ्रो खराब झालाय. थ्रो खराब झालाय मी तर म्हणेन. ज्या ठिकाणी एकही धाव मिळाली नसती त्या ठिकाणी 2 धावा. या धावा आता मात्र शॉर्ट रन, पुन्हा एकदा शॉर्ट रन आहे. त्यामुळं इथे पाहावं लागेल वहाळ संघ आपण बॅट पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आणताय की नाही, लाईनच्या आतमध्ये आणतात की नाही हे पाहावं लागेल. जर तुम्ही लाईनच्या वरून तुम्ही बॅट पुन्हा एकदा सरकवली तर फार कठीण आहे. संजयजी सावंत सर लोबो, एक नामवंत पंच म्हणून यांची ओळख आहे. सावंत सर त्या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्यांदा मात्र शॉर्ट रन एकाच ओव्हरमध्ये. थोडी घाई होते त्यामुळं इथून मात्र सिंगलच मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे चालले. 43 धावा, 43 रन्स. छोट्या छोट्या चुका क्षेत्ररक्षणामधून झाल्या त्या सचिन जितेकर यांच्या या षटकामध्ये. पहिल्यांदा जेल सुटला, पुन्हा एकदा सिंगल एक मिळाली, पुन्हा एकदा सिंगल मिळाली. फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र टाइम करता आला नाही. पुन्हा शिवतेश त्या ठिकाणी आहे. आता मात्र नाही मिस्टेक, पुन्हा एकदा चुकी होणार नाही माझ्याकडून असं तो सांगतोय. फलंदाज बाद होतोय. इथे मात्र जेलबादच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर मोहरा टिपलाय आणि 4 षटकांचा केस संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 42 धावा. 42 धावा झाल्यात. 42 रन्स ऑन बोर्ड. 43 धावांचं लक्ष 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 43 असं अंतर असणार आहे. परंतु कोणता संघ चॅम्पियन होणार या स्पर्धेचा याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. जर्मन दापोली संघ या धावा मात्र चेस करणार की सिद्धिविनायक वहाळ संघ या मॅच मध्ये जे किंजल ट्रॉफी मध्ये सातत्याने घडतं. बऱ्याच वेळा मोठ्या संघांना पराभवाचा दणका दिलाय बऱ्याचशा संघांनी आणि हा पराभवाचा दणका देण्यासाठी सिद्धिविनायक वहाळ संघ कंबर कसणार का. तत्पूर्वी जाऊया ओपनची फायनल. किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी गेल्या 10 दिवसापासून आपण प्रतीक्षा करत होतो शेवटच्या सामन्याची. तो शेवटचा सामना असेल ओपन विभागामधून खुल्या गटामधून. एका बाजूला हिमांशु एंटरप्राइजेस पुरस्कृत आदर्श स्पोर्ट्स पनवेल विरुद्ध VBP 40+ पनवेल. या 2 टीम्स मध्ये पुन्हा एकदा एका बाजूला जोश पाहायला मिळेल, एका बाजूला तुम्हाला एक्सपिरियन्स पाहायला मिळेल आणि अशीच मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ती पुढच्या सामन्यामध्ये प्रेक्षक वर्ग कुठेही जाऊ नका. आज मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले या स्पर्धेवर. कोण होणार चॅम्पियन. एक महाराष्ट्रामधील अग्रमानांकित स्पर्धा तुम्ही पाहताय, ऐकताय आणि असंच ऐकत राहा, पाहत राहा. परंतु तुर्तास मी मात्र थांबतोय, परंतु आपण कुठेही जाऊ नका कारण इथे 43 धावांची आवश्यकता. जर्मन दापोली संघ होणार का चॅम्पियन की आता मात्र त्यांना सुद्धा पराभवाचा धक्का फायनल मध्ये सहन करावा लागणार याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन मात्र सुपूर्द करतोय ते आमचे परममित्र सागरजी मांडवकर यांच्याकडे. धन्यवाद दीपक पाटील सर. सामन्याला इथे सुरुवात होईल. मेगा फायनल किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी 2021 वर आपलं नाव कोण कोरणार. स्वप्न तर जरूर दोन्ही संघाने पाहिले, मात्र ते सत्यात कोण उतरणार आणि हा प्रवास कुणाचा सोपा होणार. चला VBP पनवेल आपण या. VBP 40+ कॅप्टन आपण या. टॉस केला जाणार आहे. तर सामन्याकडे आपण वळतोय. टार्गेट येणारे 24 चेंडू 43 धाव्यांची गरज. विशाल जितेकर यांच्या आपण पूर्वार्धाचा अभ्यास केला. 21 धावा दिल्या होत्या. त्यानंतर ऋषी बोईरनं सावरलं फक्त 2.
रोशन म्हात्रेनं 12 धावा दिल्या आणि सचिन जितेकरनं 7 धावा दिल्या. कमबॅक खूप चांगलं केलं आणि बॅटिंग लाईनअपचा विचार केला सिद्धिविनायक वाल, धीरज पाटीलनं आक्रमकता सुरुवात केली होती. प्रतीकनं वेगळा नूर आणला, मैदानावर फटकेबाजी केली, तुफानी हल्ले त्याच्याकडून पाहायला मिळाले. त्यानंतर आकाश घरत नंतर सपशेल अपयशी ठरले. मग समीर पाटील असतील, प्रफुल्ल घरत, निशान काही करू शकले नाही आणि हा फायदा मिळाला तो दापोली संघाला. आता टार्गेट असणारे 24 चेंडू 43. ज्या दापोली संघानं विशाल जितेकरच्या खेळीच्या जोरावर धावांचा रतीप उभा केला होता आणि आता त्यांना या फायनल मध्ये टप्पा ओलांडायचे 43 धावेचा. सामना कोण जिंकणार, विजयाचा झेंडा कोण फडकवणार हे सुद्धा आपण जरूर पाहणार आहोत. सिद्धिविनायक महाल त्यानंतर जय हनुमान दापोली ग्रामीणच्या संघामध्ये ही मेगा फायनल. कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज, कोण असेल उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असणार, मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल कुणाला मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे काही वेळातच तुम्हाला मिळतील आणि त्यानंतर आपण खुला गटातील मेगा फायनल पाहणार आहोत. किंजल ट्रॉफीवर, आदर्श ट्रॉफीवर प्रेक्षकांनी केलेलं प्रेम. पहिला चेंडू सावध पवित्र आपलं पावित्र्य दाखवलं, शांत डोक्यानं आता खेळायचं. विशाल जितेकरला माहिती स्पर्धा खूप मोठी, या स्पर्धेचा दर्जा आहे आणि महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली आपण पाहतोय किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफीची स्पर्धा आहे आणि या वर्षीचा किताब कुणाला मिळणार. येणारे चेंडू 24, 43 धावेची गरज. गोलंदाज सज्ज होणार कल्पेश खरत, सुमित पाटील स्ट्रायकर एंडला, कप्तान कुल विशाल जितेकर. हा चेंडू स्ट्रोक कन्वर्ट केला, बिग स्ट्रोक. असे चेंडू दिले तर विशाल जितेकर थांबणार नाही आणि हा U6 षटकार व्हेरी क्लोज. आपण सीमारेषेकडे पाहिलं, ऑन साइडला सहज पद्धतीने खेळला, आपली नैसर्गिक गुणवत्ता दाखवली आणि हा कौशल्यपूर्ण फटका. 6 धावा, 43 धावांचा टप्पा ओलांडायचा मेगा फायनल ग्रामीणची. आता मात्र भेदकता पाहायला मिळाली. विकेट मिळवणं हे खूप गरजेचं आहे. ह्या पार्टनरशिपला ब्रेक लावणं, धावा रोखणं, ज्या पद्धतीने चांगली सुरुवात झाली आपण पाहतोय. ताज्या क्रमवारीचा जर आढावा घेतला, आता धावा 8 धावा आहेत. मात्र जेव्हा फलंदाजी केली सिद्धिविनायक महाल संघानं पहिल्या षटकामध्ये 21 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. गोलंदाज सज्ज होणार. पुन्हा एकदा पुढचा चेंडू थोडासा स्लोवर वन, गती कमी केली, दिशा आणि टप्पा भेदकता जरूर आहे. गोलंदाज आहे कल्पेश खरत, सिद्धिविनायक महाल संघाचा हा प्रमुख गोलंदाज आहे. आता या जोडीला फोडण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्या. उचली घेणारा हा चेंडू होता मात्र बीट केला. एकूण धावा फलकावर 8 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. सावध पवित्रा, सुमित पाटील खेळतोय आणि एका बाजूला विशाल जितेकर. सिद्धिविनायक महाल पहिल्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 21 धावा, एक चांगली धावसंख्या बनवली होती. त्यानंतर डाव थोडासा गडगडला आणि गोलंदाजीने धुव्वा केला. आता 43 धावांचं टार्गेट ते जय हनुमान दापोली संघाला. कल्पेश खरत ची गोलंदाजी आतापर्यंत पाहिली, 5 चेंडू फेकले, एकूण धावा दिल्या त्याने 9. संघाची धावसंख्या आपण पाहतोय. हिट करतोय, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक प्रयत्न तर करेल मात्र चेंडू सापडेपर्यंत जरूर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. प्रयत्न खूप चांगले केले लॉंग ऑफवर. समोर सुमित, विशाल जितेकर साथ देत असताना पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर इथे मात्र टप्पा ओलांडायचा 43 धावेचा आणि पहिल्या षटकामध्ये आता आपण धावा पाहतोय 13 धावा. तर केतन पाटील साहेब आलेत, यशस्वी स्पर्धेचे आयोजक आहेत. नाईट स्पर्धा आम्ही पाहिली, त्यांच्या वतीनं खूप मोठी स्पर्धा होती. अनेक सिने कलाकार, अभिनेते असतील, अनेक स्टारकास्ट खेळाडू, अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवर किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफीवर असलेलं प्रेम रोज ते व्हिजिट देत असतात. बच्चू पवार साहेब असतील, कुस्ती क्षेत्रामधील एक मोठं नाव. आज क्रिकेटसाठी बघा जिथे जागा मिळेल तिथे बसायचा आणि मातीमध्ये ज्याप्रमाणे कुस्ती हा खेळ शोभतो आणि क्रिकेट सुद्धा हा मातीमध्येच खेळला जातो. आपण पाहतो माती शेणाच्या साहाय्याने बनवलेल्या खेळपट्टीवर अनेक क्रिकेटर आपले भविष्य, अनेक आपली कारकीर्द, अनेक आपले रेकॉर्ड्स बनवत असतात आणि या खेळाचा आनंद घेत असताना क्रिकेटचा चाहता वर्ग. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एकूण धावा आहेत 13. विशाल जितेकर जोवर मैदानावर असेल तोपर्यंत दापोली संघाच्या पॅव्हिलियन मध्ये आनंदाचं वातावरण असेल. दोन्ही संघ आपला तगडा अनुभव पणाला लावतील. पाहायचं हळूहळू विजयाच्या समीप कोण पोहोचणार. दोन्ही फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. आता गोलंदाज आलाय सिद्धिविनायक महाल संघाकडून प्रतीक पाटील. प्रतीक पाटील सज्ज होणार.
ग्रामीणची मेगा फायनल विजयाचा झेंडा कोण फडकवणार? पहिला चेंडू, हा चेंडू काहीसा आदळलेला ऑफस्टिक करून खूपच बाहेर गेला. मेन अंपायर सरांनी इथे इशारा केला आम्हाला का हा चेंडू अवांतर. व्हाईट बॉल संघ पुढे सरकेल. एकूण धावा त्या धावफलकावर 14. विकेट मिळवणं हे खूप गरजेचे आहे सिद्धिविनायक वाल संघाला. जर विकेट मिळाली तर सामन्यामध्ये कमबॅक येईल. मात्र शांत डोक्यानं ही इनिंग आपल्याला जिंकून द्यायची या उद्देशाने मैदानामध्ये उतरलेला सुमित पाटील आणि विशाल जितेकर खेळण्यासाठी सज्ज होणार. स्ट्राईक रेंजला 3 चेंडूचा सामना केलेला सुमित पाटील. प्रतीक पाटील बघा हलक्याच्या सॉफ्ट हँडेडनं ग्लान्स केला. ऑफ ग्लान्स हा फटका पॉइंट कडे ढकलून दिला आणि तितक्या वेगानं सिंगल डबलला प्राधान्य देणं. एक धाव मोलाची, एक धाव महत्वाची, एक धाव आपल्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. विजयासाठी हळूहळू हा प्रवास आपल्याला करायचा आणि शांत डोक्याने खेळत असताना सुमित आणि विशाल जितेकर. एकूण धावा धावफलकावर 16. दोन्ही संघाचं पारडं अजूनही जड आहे. बॅलन्स सामना अजूनही पाहायला मिळतोय. महामुकाबला आहे. फायनलचा सामना आहे. गोलंदाज सज्ज होणार प्रतीक पाटील. सामत पवित्रा गॅप मध्ये खेळतोय. सिस्टमॅटिक फलंदाजीचं उत्तम उदाहरण दाखवताना सुमितना बॅकवर्डला आपण हा चेंडू पाहिला थर्डमॅन कडून विसावला जरूर आणि हा एक चौकार. एकूण धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा आहे त्या 20. आपण पाहिलं 2 षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या होती जेव्हा सिद्धिविनायक वाल संघ खेळत होता 23 धावा होत्या. आता चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं कॅल्क्युलेशन 16 चेंडू 23 धावा. विकेट मिळवणे खूप गरजेचे आहे सिद्धिविनायक वाल संघाच्या गोलंदाजांना. मात्र शांत डोक्याने या खेळाचा आनंद घेत असताना चॅम्पियन कोण होणार? गोलंदाज सज्ज होईल प्रतीक पाटील. निर्धाव चेंडू सुद्धा महत्वाचा असेल मात्र हा चेंडू खराब. मेन अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पाठबळ द्यावं लागेल. चांगली साथ गोलंदाजांची मिळणं सुद्धा खूप महत्वाचे. जिद्द चित्त आपण पाहिलं. आता अथक परिश्रम करावा लागणार आहे. फलंदाजांना पोषक असलेली खेळपट्टी आपण पाहतोय मैदानावर. फलंदाजांची आक्रमकता पहिल्या दिवसामधून पाहिली. एकूण धावा धावफलकावर 21. चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहूया 16 चेंडू 22 धावा. सामना थोडा सोपा आहे कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जे हनुमान दापोली संघाकडे. गॅप मध्ये खेळतोय. कुठली संधी नाहीये आणि हा चेंडू आणखीन एक सुरेख फटका आपण पाहतोय. सुमित पाटील चेंडूला खेळून काढतोय. थर्डमॅन कडे चेंडू जरूर विसावला. मागचा फटका सुद्धा तसाच पाहायला मिळाला. एका बाजूला विशाल जितेकर काल मंत्र देतो सुमितला आणि त्याच पद्धतीनं तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवतोय. एकूण धावा धावफलकावर 25. 43 धावांचं टार्गेट. मेगा फायनल. प्रेक्षकांना अटीतटीचे सामने पाहायला नेहमी आवडतात मात्र इथे ताकदीची फलंदाजी आपल्या नावानिशी दाखवताना जे हनुमान दापोली संघ हिट करतो चेंडू. सुमित पाटील साथ लाभत नाही. धावा थोड्या कमी झाल्यात आणि इथं गोलंदाज क्षेत्ररक्षकाची न मिळालेले साथ. आणखीन एक सुरेख फटका चौकार. 4 धावेने संघ पुढे सरकेल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक उभा होता त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. एकूण धावा 29 43. आता सामना सोपा झालाय. इझी 14 कांचन पालकर आम्हाला सांगत असताना 14 चेंडू आणि 14 धावेची गरज. 16 मध्ये 22 होत्या आणि आता समीकरण सोपं होत चाललंय. यानंतर नेक्स्ट मॅच रेडी राहायचं. खुला गटामध्ये मेगा फायनल सामना सोपा होत चाललाय मात्र अजूनही हार मानून जमणार नाही. मागचा सामना आपल्याला खूप काही शिकून गेला. 40+ मास्टर संघाने युवा वर्गाला कशा पद्धतीनं पराभूत केलं तो सामना आपल्याला बरंच काही शिकून गेला. मात्र हा सामना सोपा झाला. आता इथून पुढे सिद्धिविनायक वाल संघाला घाम गाळावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल घेण्याची संधी. साथ लाभत नाही. झेल ड्रॉप आणि इथे आपण पाहिलं ही संधी मिळाली सुमित आणि विशाल जितेकर यांना. मेगा फायनलचा सामना आहे. सर्वांच्या नजरा खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष केंद्रित केलं गेलंय. 43 धावा. किंजल ट्रॉफी या स्पर्धेची मेगा फायनल शिक्कामोर्तब कोण करणार? एकूण धावा धावफलकावर 33 धावा आहेत. येणारे चेंडू असतील 13 आणि सामना सोपा होत चाललाय. 10 धावेची गरज. 2 सलामीवीरांना आपण पाहते खूप चांगला खेळ केला. कव्हर ड्राईव्ह सोप्या पद्धतीनं. साथ लाभत नाही. चौकार. जय हनुमान दापोली संघानं आज मात्र सर्वांची मन जिंकल्या.
विशाल जितेकर यांना पाहतोय. त्या स्पर्धेला मात्र शुभेच्छा येतात. एकविरा देवस्थान कार्लाचे ट्रस्टी आणि वहाचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय बाळारामजी पाटील साहेब तेजस्जी मात्रे आपल्या शुभेच्छा येतात. एक चांगली टुर्नामेंट आपण यशस्वी केली त्याबद्दल तेजस्जी मात्रे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त केलंय. थँक्यू सो मच बाळारामजी पाटील साहेब. मैदानाकडे लक्ष वेधूया आपण. मेगा फायनलचा हा सामना आहे. खूप सारे अतिथी मान्यवर, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग, या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव सुद्धा आलाय. तरुण वर्गांच्या आवडतीची स्पर्धा म्हणजे किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी. मैदानाकडे आपण लक्ष वेधूया. सामना मात्र सोपा होत चालला. योजनाची आखणी करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं. मर्यादित क्रिकेटमध्ये तुमच्या गेम प्लॅनला खूप महत्त्व दिलं जातं आणि ती कूटनीती रणनीती खऱ्या अर्थाने विशाल जितेकरची पाहायला मिळाली. 43 धावा करायच्या होत्या. शांत डोक्यानं सुरुवात केली. कानमंत्र देत राहिलं सुमितला आणि या धावफलकावर मात्र सोपं करून ठेवलं. हे आलेख येणारे 12 चेंडू 6 धावेची गरज. एका फटक्याचं काम आहे. एका फटक्याचं काम मात्र इथे तमाम करताना यस. आणि अखेर या किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी 2021च्या या वर्षीच्या या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. जे हनुमान दापोली संघानं खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघांचा आपण आभार मानूया. सिद्धिविनायक वहाल संघ त्यांची थोडी कामगिरीमध्ये कमी पडली. फलंदाजी ढेपाळली आणि त्यानंतर गोलंदाज क्षेत्ररक्षकांची न लाभलेली साथ. मात्र या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये त्यांचा सुद्धा परफॉर्मन्स खूप चांगला झाला आणि जे हनुमान दापोली संघानं ग्रामीणच्या गटामधून ठरला चॅम्पियन. जे विशाल जितेकर किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीच्या मुख्य आयोजक आहेत, 70 शॉपचे ते ओनर्स आहेत, त्यांच्या संघानं हा सामना जिंकला. PBP 40+ आपल्याला सामना खेळायचे. कुठे गेले आपण? आमचे आयोजक तुमच्या चला प्रतीक्षेमध्ये. 40+ सामना संपलाय. तुम्हाला मगाशी सुद्धा 2 वेळा अनाउन्समेंट केल्या आपण, कारण आता पुन्हा टॉस उडवायचा परत पुन्हा वेळ होणार आहे. त्यानंतर आज बक्षीस समारंभ आहे. कृपया करून 40+ आपण या लवकर कॅप्टन, लवकरात लवकर या आपण, कारण इतक्याला एक संघ मैदानामध्ये उतरला असता. चॅम्पियन संघ ठरलाय तो जर्मन दापोली संघ. फ्रेड अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन बॉईज. ग्रामीणची फायनल मात्र जिंकले. हा महासंग्राम गेल्या 10 दिवसापासून सुरू होता. तो ग्रामीणचा थरार मात्र जिंकलाय. मच नीडेड विक्टरी.